केरोसिन पुरवठ्यात वाहतुकीचा अडथळा, कंत्राटदाराच्या राजीनाम्याची वितरण व्यवस्था विस्कळीत. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे माहिती सांगितलेली आहे ती माहिती पूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावे. डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिधापत्रिकाधारक तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना केरोसिन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील मागील आठवड्यापासून केरोसिन वाटपाला सुरुवात झाली असली तरी आता वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पुरवठा विभागासमोर नवे संकट उभे राहिले आहे. वाहतूक खर्च परवडत नसल्याचे कारण देत HPCL कंपनीच्या केरोसिन वाहतूक कंत्राटदाराने राजीनामा दिल्याने सध्या केरोसिन पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेल्या वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी राज्य शासनाला परिस्थितीची माहिती दिली असून लवकरच नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. नवीन व्यवस्था होईपर्यंत पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान सोलापूर शहरात अद्याप केरोसिनचा पुरवठा पोहोचलेला नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामीण भागात मात्र रेशन दुकानामार्फत वितरण सुरू करण्यात आले आहे. सध्या सांगोला, बार्शी, मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यात केरोसिन वाटप सुरू असून प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला 3 लिटर केरोसिन देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 4 लाखाहून अधिक कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागासाठी 132 KL तर शहरासाठी 12 KL केरोसिनचा कोटा मंजूर केला आहे. प्रति लिटर 62 रुपये दराने केरोसिन उपलब्ध करून दिले जात असून वाढत्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र वाहतूक कंत्राटदाराच्या राजीनाम्यामुळे वितरण प्रक्रियेत निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.